नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर का नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, या ठिकाणी आपण शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। न्यूज बुलेटिन आज 14 सप्टेंबर 2024 आलेला आहे आणि काय महत्त्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी आहे ते आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना माहीत आहे, महा TET 2024 ही 10 नोव्हेंबरला आहे। त्या अनुषंगाने आपण सर्व विषय नियमित 5ही विषय लाईव्ह आणि लाईव्ह अटेंड तुम्ही करू शकले नाही तर त्याची रेकॉर्डेड बॅच प्लस टेस्ट सिरीज आणि सोबत संपूर्ण नोट्स, PYQ, सर्व वर्षांचे सराव पेपर, PDFs, ई-बुक्स हे सगळं 899 रुपयात देतो आहे। सोबत पास होण्याची लेखी हमी आहे। बघा, यासाठी 9657779495 या नंबरला TET TIT व्हॉट्सॲप करायचं आहे। सोबत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT थर्ड टेट 2024 ही बॅच फक्त 1099 रुपयात आहे। पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस सूट आहे। कोणत्याही पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत आहे। आपल्या बॅचमध्ये मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल, किती वेळा बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी आहे। आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे। तुम्ही लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला, सूचना काय आहे ते आपण बघूया। या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 14/9/2024 हे बघा, ही तारीख बघा, या ठिकाणी किती म्हणत आहे 14/9/2024 ही तारीख आहे आणि ही आजची नोटिफिकेशन आहे। या ठिकाणी आता काय म्हणत आहे ते आपण या नोटिफिकेशनच्या माध्यमातून बघूया। लक्ष द्या प्रत्येकानं, इथे काय म्हणत आहे पहा। प्रेस नोट, पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षक ह्यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबत खुलासा। म्हणजे बघा, 3 वर्षानंतर शिक्षण सेवकांना परीक्षा द्यावी लागणार ह्या ज्या बातम्या समाज माध्यमासमोर फिरत होत्या, तर ते नेमकं काय आहे ह्याचा खुलासा या बुलेटिनमध्ये करण्यात आलेला आहे। बघा, याच्यात पहिला मुद्दा काय म्हणत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर 21,678 रिक्त पदांसाठी एकूण 19,986 पदाकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। तर आता बघा, याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय, शासन निर्णय दिनांक 19/6/2013 नुसार विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनपत्र दिनांक 25/1/2024 अन्वय निर्देश आहेत। तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आलेले आहेत। सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, इथे सेमी इंग्रजीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे सेमी इंग्रजीच्याच शिक्षकांसाठी, बघा, सेमी इंग्रजीच्या शिक्षकांसाठी या ठिकाणी किंवा शिक्षण सेवकांसाठी परीक्षा होणार आहे असं यांनी या ठिकाणी बातमीतून खुलासा केलेला आहे। या संदर्भात दिनांक 30/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांना आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत। बघा, त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे।
पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 1288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे. म्हणजे ही परीक्षा या 1288 लोकांची होईल हे लक्षात घ्या. एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे. म्हणजे फक्त 1288 लोकांपुरतीच मर्यादित आहे. पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यताधारकांचा काहीही संबंध नाही. असे असतानाही वस्तुस्थितीची कोणतीही खातरजमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे काही वर्तमानपत्रामध्ये शिक्षणसेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. बघा, म्हणजे आता फक्त सेमी इंग्रजी माध्यमातून ज्या अभियोग्यताधारकांची निवड झालेली आहे त्या शिक्षण सेवकांना फक्त 1288 लोकांनाच परीक्षा द्यावी लागणार आहे. हा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जातात, प्रेस नोटद्वारे अथवा वार्तालापाद्वारे दिल्या जातात. त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे माननीय शिक्षण मंत्री यांनी सांगितलेले आहे. हे लक्षात घ्या. तर बघा मित्रांनो, आपल्या ठिकाणी काय सांगितलं जात आहे तर अशा प्रकारे बुलेटिनमधून ही गोष्ट यांनी क्लिअर करून दिलेली आहे. मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2024ला शिक्षक पात्रता परीक्षा प्रस्तावित आहे. महाराष्ट्र TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि त्यासाठी आपण नियमित सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, रेग्युलर 5 विषयांचे लेक्चर आणि रेकॉर्डेड बॅच प्लस टेस्ट सिरीज हे सोबत सर्व विषयांच्या नोट्स, सर्व विषयांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सर्व वर्षींचे सर्व विषयांच्या नोट्सच्या PDF ई-बुक्स हे सगळे या 899 रुपयात देतो. पास होण्याची लेखी हमी आहे. जर तुम्ही आमच्या स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास केला तर 100% तुम्ही या ठिकाणी पास होणार आहात. हा महत्त्वाचा विषय. त्यासाठी तुम्ही हा खाली माझा नंबर आहे 9657779495 या नंबरवर तुम्ही मला TET TIT असा मेसेज व्हॉट्सॲप करायचा आहे. सोबतच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 ही बॅच 1099 मध्ये आणि ती 899ची बॅच या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. हे लक्षात घ्या. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस तुम्हाला सूट मिळेल. बघा, सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत. मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा त्याच्याही पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळेल आणि एक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल. आतापर्यंत आपल्या बॅचमधून हजारो विद्यार्थ्यांनी TET, CTET, TIT आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेले आहे. निव्वळ 2022मध्ये झालेल्या TITमध्ये 1000+ शिक्षक आपले घडलेले आहे. पुढे लगेच तुमचं शिक्षक म्हणून गौरव करून घ्यायचा असेल, शिक्षक म्हणून तुम्हाला रुजू व्हायचं असेल तर लगेच ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.